याविषयी माहिती घेणार आहोत। या पाठामध्ये आपल्याला पाहायचंय आपत्ती म्हणजे काय, आपत्तीचे प्रकार कोणते आहेत, आपत्तीचे परिणाम कोणते होतात आणि आपत्ती व्यवस्थापन म्हणजे नेमकं काय करायचं। तर आपत्ती म्हणजे काय, तर आपत्ती म्हणजे अचानक उद्भवलेलं संकट आणि हे संकट म्हणजेच दोन प्रकारच्या आपत्ती आपल्याला त्याचे प्रकार पाहायला मिळतात। एक म्हणजे नैसर्गिक आपत्ती आणि दुसरं म्हणजे मानवनिर्मित आपत्ती। आता नैसर्गिक आपत्ती कोणत्या असतात पहा, भूकंप, महापूर, वादळे, वणवा, बाह्य रक्तस्राव, उष्माघात, सर्पदंश, कुत्रा चावणे यासारख्या काही घटना ह्या नैसर्गिक घटना असतात। तर मानवनिर्मित आपत्ती म्हणजे काय, तर एखादा दहशतवादी हल्ला होणे, युद्ध होणे, अपघात होणे ह्या मानवनिर्मित आपत्ती आहेत। आता या आपत्तीचे परिणाम काय होतात, तर कुठलीही आपत्ती म्हणजे संकट आलं की त्याचे परिणाम निश्चितच होत असतात। ज्या आपत्ती छोट्या स्वरूपाच्या आहेत त्याचे परिणाम नक्कीच कमी होणार, पण ज्या आपत्ती मोठ्या स्वरूपाच्या आहेत, भूकंप, वादळे, महापूर यासारख्या मोठ्या आपत्तीमुळे होणारे नुकसान, होणारे परिणाम हे खूप मोठ्या प्रमाणाचे असतात। कधी कधी ह्या आपत्तीमुळं, आपत्ती म्हणजे बघा यामध्ये सामाजिक, आर्थिक आणि जीवितहानी होत असते, त्याला आपण आपत्ती म्हणतो। आता आपण आपत्तीचे काही परिणाम पाहू। या चित्रात भूकंप दाखवलेला आहे। हा 30 सप्टेंबर 1993 साली लातूर जिल्ह्यातील किल्लारी येथे झालेला भूकंपाचा परिणाम आपल्याला चित्रात दिसत आहे। यामध्ये हजारो लोक झोपेत गाडले गेले होते। ढिगाऱ्यात अडकलेले मृतदेह, जखमी लोक, नातेवाईक आणि शोधणारे ग्रामस्थ पाहून अक्षरशः हाहाकाराची विदारकता काळीच पिरवटून टाकणारी होती। या चित्रामध्ये हिमाचल प्रदेशमध्ये जुलै 2023 मध्ये आलेल्या महापुराचे भयानक चित्र आपण पाहत आहोत। यामध्ये पावसाने हाहाकार माजवलेला होता। नद्यांना आलेला महापूर, भूस्खलन आणि दरडी कोसळणे इत्यादी घटनांनी नागरिकांचे खूप हाल झाले होते। सर्व रस्ते, महामार्ग पूर्णपणे बंद झाले होते। या ठिकाणी आलेले पर्यटक वेगवेगळ्या ठिकाणी अडकून पडले होते। संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले होते। अनेक लोकांचा मृत्यू झाला होता आणि आर्थिक नुकसानही खूप मोठ्या प्रमाणात झाले होते। चला तर आता आपण आपत्तीचे काही प्रात्यक्षिके पाहूया। आपण आग विझवण्यासाठी माती, वाळू किंवा पाणी याचा वापर करू शकतो। कशी आग विझवायची पहा, बघा आग विझत आहे। अशा प्रकारे आपण आग माती टाकून विझवू शकतो किंवा पाणी टाकून सुद्धा विझवू शकतो। तर तात्पुरता घरगुती उपाय म्हणून आपण यासारखे जाड ब्लँकेट, रग किंवा जाड कपडा त्या व्यक्तीच्या अंगाला पूर्ण गुंडाळायचा आहे आणि त्या व्यक्तीला जमिनीवर असं पालथं झोपवायचंय आणि त्यानंतर तो थोडासा बरा होईल। त्या व्यक्तीला आपण धीर दिला पाहिजे, पाणी दिलं पाहिजे आणि नंतर ताबडतोब हॉस्पिटलमध्ये नेलं पाहिजे। एखाद्या व्यक्तीला सर्पदंश झाला तर जखम झालेल्या ठिकाणचा भाग पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। त्यानंतर त्या व्यक्तीला थोडासा मानसिक आधार द्यायचा आहे आणि जखम झालेल्या भागाच्या वरच्या बाजूस बांधपट्टीने कपड्याने बांधायचं आहे, जेणेकरून विष सर्व शरीरात पसरणार नाही आणि ताबडतोब त्या व्यक्तीला दवाखान्यात घेऊन जायचं आहे। एखाद्या ठिकाणी आपत्ती निर्माण झाली तर या ठिकाणी दिलेल्या नंबरशी त्वरित संपर्क साधून योग्य ती उपाययोजना करून घ्यावी।